मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोमटेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आर-टी-ई ॲडमिशन 2024-25 चालू होणार आहे, त्यामध्ये भरपूर पालकांना मित्रांनो एक कन्फ्युजन आहे, की आर-टी-ई ॲडमिशनसाठी एक्झॅक्ट वय हे किती असलं पाहिजे? प्ले ग्रुप नर्सरीसाठी किती असलं पाहिजे? ज्युनियर के-जी, सीनियर के-जी आणि फर्स्ट स्टँडर्डसाठी किती असलं पाहिजे? हे भरपूर पालकांच्या मनामध्ये एक प्रश्नच राहिलेला आहे मित्रांनो. त्याच प्रश्नाचं उत्तर मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे, की आर-टी-ई ॲडमिशन 2024-25 साठी तुमच्या बालकाचं वय हे एक्झॅक्ट किती असलं पाहिजे? तेव्हा तुम्हाला प्ले ग्रुप नर्सरी किंवा ज्युनियर के-जी किंवा सीनियर के-जी किंवा इयत्ता पहिलीसाठी ॲडमिशन घेता येईल. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात आणि आर-टी-ई रिलेटेड मित्रांनो भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. कारण मित्रांनो आर-टी-ईचा फॉर्म कसा फिल करायचा याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येणार आहे. ऑलरेडी मध्यंतरी मित्रांनो एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे, की आर-टी-ईसाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत, त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तुम्ही पाहिलेला आहे. भरभरून साथ दिलेली आहे मित्रांनो. कमेंट सुद्धा केलेले आहेत. त्या कमेंटचा रिप्लाय सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक्झॅक्ट आर-टी-ई ॲडमिशन 2024-25 साठी बालकाचं वय हे किती असलं आहे पाहिजे पाहूयात. तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात आर-टी-ई 25% प्रवेशासाठी बालकाचे वय या तक्त्यामध्ये मित्रांनो वय तुम्ही पाहू शकताय किती असलं पाहिजे, काय असलं पाहिजे. तर आता संपूर्ण आपण समजून घेऊयात. इथे अनुक्रमानिका दिलेली आहे, इथे प्रवेशाचा वर्ग दिलेला आहे, ज्यामध्ये प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर के-जी, सीनियर के-जी आणि इयत्ता पहिली दिलेला आहे आणि त्यासाठी लागणारे वय इथे दिलेलं आहे किमान वय आणि इकडे कमाल वय म्हणजे कमीत कमी आणि हे कमाल वय जे आहे जास्तीत जास्त वय एवढं असलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. तर संपूर्ण तक्ता आपण समजून घेऊयात. तर तक्ता समजून घेत असताना मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता. इथे प्ले ग्रुप नर्सरी जे दिलेलं आहे मित्रांनो त्यासाठी कमीत कमी वय हे 3 वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वय 4 वर्ष 5 महिने 30 दिवस असणं गरजेचं आहे प्ले ग्रुप नर्सरीसाठी. आता ज्युनियर के-जीसाठी कमीत कमी वय 4 वर्ष असायला पाहिजे, जास्तीत जास्त 5 वर्ष 5 महिने 30 दिवस असणं गरजेचं आहे. आता सीनियर के-जीसाठी तुम्ही पाहू शकताय. सीनियर के-जीसाठी कमीत कमी वय 5 वर्ष असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने 30 दिवस असणं गरजेचं आहे. आणि इयत्ता पहिलीसाठी मित्रांनो तुम्ही पाहू शकताय. कमीत कमी वय 6 वर्ष असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस एवढं वय असणं गरजेचं आहे. तर आता कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे समजून घेऊयात. इथे मी समजावून सांगण्यासाठी प्ले ग्रुप नर्सरी घेतोय. तर यामध्ये तुम्ही पाहू शकताय कमीत कमी 3 वर्ष, जास्तीत जास्त 4 वर्ष 5 महिने 30 दिवस. म्हणजेच तुमच्या मुलाच्या डेट ऑफ बर्थनुसार तुमच्या मुलाचं वय हे 3 वर्षाच्या वरती 2 महिने, 3 महिने म्हणजे 3 वर्षाच्या वरती आणि 4 वर्ष 5 महिने 30 दिवसाच्या आत खाली या दोन्हीच्या मध्ये जर वय येत असेल तर तुमचा मुलगा हा प्ले ग्रुप नर्सरीसाठी इलिजिबल आहे. फॉर्म प्ले ग्रुप नर्सरीसाठी भरू शकता. असंच मित्रांनो याचं सुद्धा ज्युनियर के-जी, सीनियर के-जी आणि इयत्ता पहिलीचं सुद्धा सेम आहे मित्रांनो. ज्युनियर के-जीसाठी कमीत कमी 4 वर्ष असायला पाहिजे. 4 वर्षाच्या वरती आणि 5 वर्ष 5 महिन्याच्या आतमध्ये डेट ऑफ बर्थनुसार वय येत असेल तर तुमचा पाल्य हा ज्युनियर के-जीसाठी इलिजिबल आहे. अशाच प्रकारे मित्रांनो तुम्ही हा तक्ता समजून घेऊ शकता आता मी सांगितल्याप्रमाणे. या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आर-टी-ई ॲडमिशन 2024-25 या शैक्षणिक सत्रात आर-टी-ई 25% प्रवेशासाठी बालकाचे वय किती असलं पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर भेटूयात मग पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.